स्वागत आहे ते म्हणजे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. तर दोस्तांनो हे बघा, आज आपण चाललेलो आहेत एका लॉंग ड्राईव्हसाठी आणि माझ्यासोबत आहे हर्षल भाई आहे, त्याच्यानंतर आहे रतन आणि त्याचा मित्र, म्हणजे तो माझा पण मित्र आहे. तर तो पण यूट्यूब स्टार होता आधी, पण मग आता जरा थोडासा इकडं तिकडं कमी मान गेला आहे. तर चला आपल्याला आज जायचं आहे एका ठिकाणी. तर चला आता कुठे जायचं आहे पुढे रस्त्याला तुम्ही बघत राहा, बाकी तुम्हाला मी दाखवतच राहतो. सध्या मी जव्हारच्या मागे आहे. आपल्याला म्हणजे टोटल जायचं आहे खानवेलवरून जायचं आहे सेलवासला, अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे. तर चला आता फायनली निघूया. पण आता इथून खानवेल राहिलेलं आहे. हे बघा किती किलोमीटर, 12 किलोमीटर. आणि हा बघा खानवेलचा अशा प्रकारे रोड आहे आणि आपल्याकडचा रोड बघा कसा चायला आता. चला आता इथून निघूया आपल्याला, कारण की कीबोर्ड आणि लॅपटॉप वगैरे असा काय प्लॅन आहे आपला. तर बघूया. आता वाजलेले आहेत, आम्ही जरा लेटच निघालेलो, आता वाजलेले आहेत 4:45. तर चला पटापट आपल्याला जायचं आहे ना, बरोबर का नाही. आपण जस्ट आता पोहोचलेलोच आहेत आणि मी एकटाच नाही आहे. तर माझे बघा हे जे पुढे जे चालत आहेत ते माझ्यासोबत तिघजण, आणि ते जे पहिले 1 नंबरला आहेत ते आहेत ते ओनर आहेत. तर आपल्याला घ्यायचं आहे PC पण घ्यायचं आहे, पण आता इथं सगळ्यात पहिलं आपण हे घेणार आहेत आणि त्याच्यानंतर मग आपण PC घेऊया. तर चला आता जाऊया. हे बघा वाटतं दादांचं घर इकडे आहे, मग तिथून आपण सीधा इथं घ्यायचं आहे PC, काय रे कीबोर्ड इथं घ्यायचं आहे आणि मग इथून आपल्याला जायचं आहे सेलवासला. तर चला इथं जाऊन आता बघूया काय हालचाल आहे का नाही. आपण ज्याच्यासाठी आलेलो होतो ते फायनली आपल्याला ती वस्तू भेटलेली आहे. तर हे बघा आपण आलेलो होतो ते म्हणजे हा जो कीबोर्ड आहे ह्या कीबोर्डसाठी आलेलो होतो. आणि कीबोर्ड घेण्यासाठी आपण आपल्या मित्र रतन भाईला घेऊन आलेलो होतो. आणि त्याचबरोबर इकडे दादांकडून विजय दादा, त्यांचा पण चॅनल आहे यूट्यूबवर, विजय म्युझिक DNH म्हणून. आणि हे दादा आम्हाला इथं घेऊन आले, त्यांचीच टीमच आहे ना तुमचीच. हां तर फायनली आता हे कीबोर्ड वगैरे घेऊन आणि आता आपण निघणार आहेत पुढच्या दिशेला. तर चला आता खूप टाईम पण झालेला आहे, आता इथून आपण निघूया. इकडनं आपण सगळा आपला सामान घेतला आणि आता आपण निघालेलो आहेत. हे बघा कुठे सेलवासला. आता आपली पासिंग आहे MHची, इकडे चालते DD आणि DNH, बरोबर ना. तर जे आपले आजचे मित्र परममित्र प्रशांत कुठे, जे की इकडे खानवेलला असतात, तर मी कधी पण इकडे आलो का त्यांनाच कॉल करतो आणि आता सध्या आपण त्यांच्याच गाडीत प्रवास करत आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता रोड पण यार काही खतरनाक रोड आहेत. आमच्याकडे रोड पाहिजे ना, गाडी चालवाय मन पण होणार नाही, थोडा वाट रोड. ठीक आहे दोस्त राहो. तर चला अजून आता पुढे आपल्याला अजून एक मित्र आहेत, त्याला पण घ्यायचं आहे आणि मग आपण निघूया सेलवासला. आता आपला एक मित्र अजून येत आहे, तर चला त्याची आता वाट बघूया. तर आपले प्रशांत भाऊ मग अशी गाडी चालवत होते, त्याच्यामुळे काय आम्हाला बोलता नाही आला. आणि आम्ही इकडं काय रे, गाडी माझीच घेऊ, पण ऐक ना ताव तर येवाल ना आपल्याला 1 तासात. चल ना जाणे येऊ, टाइम झाला ना तर काय करू सा, तुला घेईन ना मी, येईन रिटर्न, तू तुझी गाडी घेईन ना, मग जायचो नाही झालात तर. ओ नो यार, नली आपले दोस्तार नक्क्या ओढा वाळलास क्या, ओढा कशा वाळला, सुकून गेलास पुरा. ये ना पुढून बस, आम्ही बागा बसू. बस ना, नाही पुढून बस. अरे यार तू बस ना यार, बस ना. काय बेस आहेस ना. काय होणार हेअरस्टाईल व्हायची खतरनाक आहे, पण सुकला ना फार हो, आधी जरा बरा होतास असा काय. चला तर ठीक आहे, बसू लवकर. सगळे फिरलो परंतु आम्हाला तिथे काही भेटलेलं नाही आहे. तर चला अशा प्रकारे बघा शिडी पण कशी खतरनाक आहे. आणि आता आपण इथून चाललेलो आहे दुसऱ्या ठिकाणावर, तर चला तिकडे जाऊया. गाडी इथे लावलेली आहे आणि आता इथे गाडी लावून आपण जाणार आहेत ते बघा तिकडे कम्प्युटर्स. तर बघू बरं आता तिकडे जाऊन काय हाल. पहिल्या ठिकाणी गेलो तिथे तर आपल्याला काय नाही भेटला, पण आता इथे आपले दोघं जे मित्र आहेत ते गेलेले आहेत. तर आपण पण जाऊन बघूया जरा. सेलवासमध्ये सगळे गुजराती बोलतात, आपल्याला गुजराती बोलता येत नाही, मग त्याच्यामुळे त्यांना आणलं. खूप दिवसातून आज मी नवीनच्या घरी आलेलो आहे. बघू शकता माझा मित्र, आणि हे पण माझे मित्रच आहेत. तर आता फायनली आता नवीन स्टुडिओ कसा बनवला ते तर तुम्ही बघून घ्या एकदा. एवढा खतरनाक भाईनी बनवला ना, काय सांगू तुम्हाला. आता
ना गाडी कोणाची तुझीच काय असा बरोबर. चला आता नांगू मला आज दाखवतो नवीन भाईचा स्टुडिओ हो काय. हे बघा इथं आहेत नवीन भाई आपले. हा बघा हा थांब ना तर असाच दाखव ना मग लाईट पण. अशा प्रकारे हा खतरनाक त्याने स्टुडिओ काय यार भारी गेला आहे खतरनाक ना. तरी मला पण म्हणजे माझा पण ड्रीम आहे का मी असा स्टुडिओ बनवावा असा आहे. बनवाल का नाही मला हा बनवाल का नाही. हां असं कुठं मरा एवढा याचे भारी तर नाही बनवत आहे. भारी बनवलं आहे काही पण सांग ते सगळं ते सामान. आणि हे बघा हे इथं कॅमेरे आहेत 1 2 3 नाही बाकीचे लेन्स आहेत सॉरी. खतरनाक काम आहे. एकदा काही हा जो आहे तो नवीन भाईचा आपले स्टुडिओ आहे अशा प्रकारे खतरनाक बनवला आहे. मला तर खूप आवडलेला आहे. ते बघा अशा प्रकारे थोड्याच वेळात आम्ही परत इथून जाणार आहेत आणि ते एक लूक टाकला आहे. खतरनाक वाटलं ना एकदम. तुम्हाला कॅमेरा दाखवत आहे जसं की आपल्याला एक कॅमेरा बघायला भेटत नाही. इथं कॅमेरे बघा किती आहेत हा. हे बघा 1 2 3 तो तिकडं पण एक आहे 4. ह्या लेन्स अरे इथं 5. ह्या बाकीच्या लेन्स झाल्या बाबा खतरनाक काम. आणि इकडे एक लेन्स भाई खतरनाक सेटअप केलाय तू एक नंबर यार काही पण सांग. एवढा याच्यात माल हवा तो सगळा टोटल किती हवा किती 10 लाखाचा. तर आज आपण आलेलो होतो गुजरातमध्ये म्हणजे खानवेलमध्ये. खानवेलच्या पण पुढे आहे सिल्वासाच्या इकडे गुजरातमध्येच समजून चला. तर भाईने बघू शकता याच्यासाठी 10 लाखाचा सेटअप केलेला आहे पूर्ण. बघा वरती पण बघून म्हणजे हे जे साऊंड आहेत सगळे ब्रँड क्वालिटीचे आहेत ना सगळे महागच आहेत. ते बघा इकडे पण आहे. हे बघा अशा प्रकारे खतरनाक ना भाईने. हे फक्त एक फोटोशूटसाठी एवढी मेहनत घेतले. पेन बस पेन रे फुल फोटो नाही आहे. हाफ फोटो विचारेल ना काय सांगास. हाफ फोटो हा आपण चालेल मला फुल नाही पाहिजे काय. जास्ती वेळ आहे तुझ्याकडे फिरव पोच सांग ना पोच. सांग बहीण आता कुठे मस्त फायनली गाईज आपल्याला पावडर आहे का नाही यार. राहू दे काही प्रॉब्लेम आपण एडिट करू ना फोटो काढत तो आहेस ना तो व्हिडिओ काढायला लागलाय. तुम्ही वाट तुझी पाहतो तू फोटो काढूस ना. फोटो काढ नाही फोन मध्ये काढलास तरी आयफोन मध्ये काढला तरी पण आहे तुझ्याच आयफोन मध्ये काढ. कॅमेरा बंद केलास काय फोटो काढा ना. असा करू का खाली हिरायचं असं नाही लाईट इकडे असं इकडं जास्ती नाही इकडे माझ्या हाताला तुम्हाला दिसतील हे बघा. हे भारी फोटो वाटत ना. त्याच्या आधी पण काढलेले आहेत थांबा दाखवतो. ओ माय गॉड एक नंबर. बघून घ्या गाईज फोटोशूट कसं केलेलं आहे. शेवटी कॅमेरामॅनच ना तो. हो नाईस गाईज नाईस. असा एखादा म्हणजे फिल्म ही कोणाची झाली माहीत का एखाद्या फिल्मवाल्याची झाली पोज.
हे रतन भाईचे आम्ही फोटो काढलेले आहेत मग असे आमच्या जोडी दोस्त आहेत. हे बघा, हे मग काही नाही ते असेच आहेत. तर अशा प्रकारे एवढी आपल्या नवीन भावाने आपल्यासाठी मेहनत घेतलेली आहे. फोटोसाठी खूप आनंद झालेला आहे. थँक्यू सो मच. कधी पण म्हणजे इकडं आता आलो तर जरा भारी वाटायला लागलं आम्हाला पण मस्तपैकी. Before we get into Satan's their computers, it चला felt like आपले the world was मित्र kind of upside down, आहेत ते where पण यूट्यूब they would स्टारच आहेत. पण तुम्हाला माहीत नसेल बरोबर का नाही. ट्रेकर नाही आहे, हा पण आहे कीबोर्डिस्ट आहे. याला पण जरा ओळखत जातो ना बरोबर का नाही. ठीक आहे. आणि इकडे तुम्ही बाकी बघू शकता त्याने कसं एकदम हे एक नंबर केलेला आहे. त्याचा सेटअप बघून घ्या तुम्ही. मला पण असा स्टुडिओ बनवायचा माझा पण एक स्वप्न आहे. तर आता ह्याच्यात हे पूर्ण सामान आहे ना तर ते सामान तर 10 लाख रुपयाचे सामान आहे. म्हणजे तर आता 10 लाख रुपयाचं काय काय असेल मेन म्हणजे तर हे एवढं तर ते 7-8 लाख रुपयाचं एवढं सामान फक्त असेल. कारण की हे जे आहे ना ह्याला जे सेटअप आहे ना बाकी मग 2 लाख रुपयाचं 2 नाही पण हां बाकी मग हे इकडे तिकडे 2-1 लाख रुपयाचं असेल. तर तुम्ही विचार करा 10 लाख रुपये खर्च केलेला आहे. ठीक आहे गाईज, थँक्यू सो मच. ही जी वस्तू आहे ती ही आपण घेतलेली आहे. टोटल हे आपल्याला पडलेलं आहे. आता प्राईस जरा सांगायला दचकाव आता पण हे जे आहे हा कीबोर्ड आहे 55,000 रुपयाचा. तर कसा वाटलेला आहे तुम्हाला 55,000चा कीबोर्ड झालेला. तर घेतला मग बाकीचे थोडे घरातले पैसे म्हणजे माझ्याकडचे पैसे टाकले आणि टोटल हे आहे पूर्ण 55,000 रुपयाचा हा कीबोर्ड आहे. तो पण सेकंड हँड. नवीन जर घ्यायला गेला तर मग 80,000 अशी काहीतरी प्राईस आहे त्याची. पण आपल्याला पण पूर्ण नवीनपणे थोडाफार भेटलेला आहे इकडे तिकडे. चला एक मस्तपैकी आता रील्स बनवून टाकूया इकडे असं मला तरी वाटतं. ठीक आहे कंटिन्यू. अरे येऊन देस ना तर मी काय घाबरत तू. हा मेरी जान मोगरे चिकली के बारे मोगरे चिकली सॉरी मी जरा चुकून गीत गेर पण जरा खतरनाक आता मोगरे चिकली तोडून दे तुला त्याची येणी. बस जेवण वगैरे मस्तपैकी जेवून घेऊया. अशा प्रकारे हे बघा चिकन हे बनवलेलं आहे आणि हे रस्सा पण बनवलेला आहे ना. तर मला तर रस्स्यावाला पण चिकन आवडतं आणि ते पण चिकन आवडतं. पण सगळ्यात पहिला रस्स्यावालाच खाऊया आणि त्याच्यानंतर मग आपण हे फ्रायवाला पण चिकन खाऊया. जसं की ते पण हे बघा ते पण मस्त बनवलेलं आहे. तर नक्कीच टेस्ट करून बघूया आणि सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी घ्या. व्हिडिओ काढायला गेलास ना मग तू फार मग धर व्हिडिओ ठेवास. हां तर सांग ना माझा मित्र माझा दोस्त असं सांग ना. घ्या ना तो मित्र आहे त्याचा. तर ठीक आहे चला ही अशी प्लेट आहे आपल्या प्रकारे आजची काही. तुम्हाला तो स्टुडिओ तुम्ही बघितला. आता दुसरा स्टुडिओ बघा. हां हे बघा इकडे भाईने डायरेक्ट थिएटरच ओपन केलेलं आहे. पूर्ण थिएटरच ओपन केलं काय तू. बघू शकता आई शपथ काही म्हणजे ना खतरनाक अशा प्रकारे त्यांनी पूर्ण डेव्हलपमेंट केलेलं आहे. विचारायची आधी म्हणजे जेवढी वाईट परिस्थिती होती ना पहिला त्यांनी यूट्यूबचा क्षेत्र निवडला. यूट्यूबमधून सक्सेस नाही भेटला काय. आता फुल स्क्रीन काय कॉपीराईट बघा आता फुल स्क्रीन. आता असं वाटतं का पूर्ण थिएटरच. चला कॉपीराईट वगैरे बसेल जाऊ दे जास्त नको जाऊ तिकडे. कॉपीराईट बसेल तर वाट लागेल पुरी. तर चला आता आपण पण निघूया.
त्यांनी पण जाम मेहनत केलेली आहे आपल्यासारखीच. मी तरी कमी केली असेल, एवढी त्यांनी जास्त मेहनत केली आहे. कॅमेरामॅन आहे तो. जवळजवळ आता त्याच्याकडे 10 लाख रुपयाचे कॅमेरेच आहेत. मला पण त्याच्यासारखा स्टुडिओ बनवायचा आहे. त्याचाच बघून मी पण म्हणजे असा प्लॅन आहे माझा का बनवावा. बट बघू आता आपलं ड्रीम पूर्ण होतं की नाही, आपला स्टुडिओ जो बनवायचा आहे तो. तर चला आता फायनली आपण निघूया इथून घरी. तर फायनली आता आपण नवीन सरांना करत आहे बाय बाय. थँक्यू सो मच आम्हाला सोडायला आल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. आणि मला स्वयंपाक तुमचा खूप आवडला, नक्कीच सांगतो यार. जाम मस्त बनवेल होता. भाजी बिजी एकदम फ्राय पण मस्त होती. गाडी मॉडिफाय करायला का काय याच्यावरून नाही ब्लॅक असं. तर थँक्यू सो मच. आपला कीबोर्ड पण, आपले कीबोर्डिस्ट हे पण खूप मोठे माणूस आहेत. त्यांनी पण आपल्याला खूप वेळ दिलेला आहे आज. खरीच यार जाम भारी वाटला हो काय. खूप तुमचा टाईम दिला आम्हाला. प्रशांत त्यांनी पण यार जाम टाईम दिला, पण त्याला जरा घाईत होता ना, तर काही व्हिडिओ बनवायला जमलाच नाही. आपला परशा हां असं प्रशांत ना, तर आपला परशात हा तुम्हाला समजा असा परसू काय बरोबर ना. ए जीतचा दुकान ते बिल्डिंग आहेत ना? नाही ते बिल्डिंग आहेत ना, बरोबर. इथं ना त्याचं दुकान. पण आता आज काय लवकरच बंद केला काय? बंद करा असा लवकर म्हणजे किती वाजता बंद करा? बरोबर. चालेल मग भेटू आता. आजचा ब्लॉग इथेच थांबूयात. चालेल ना? बाय. मिस यू सगळ्यांना. चला मग जातो हां. बाय. चला रे आपण पण, हे आपली आता गाडी. चला भेटू हां. चला हां.